स्वागत आहे तुमचं यश आराध्य YouTube चॅनलमध्ये. आज आपल्याला पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा त्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. सो जेव्हा तुम्ही लॉग इन कराल, इथे बऱ्याचशा मुलांच्या सीट कॅन्सल होतात. कारण काय होतं माहिती आहे का? हे जे सेल्फ व्हेरिफिकेशन आहे मुलांच्या लक्षात येत नाही आणि मुलं स्वतःची लागलेली चांगली सीट कॅन्सल करून घेतात. सो प्लीज हे व्यवस्थित स्टेप 1 मी जसं सांगतोय तसंच करायचंय. त्याच्याशिवाय गोष्टी चुकणार आहेत. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी स्टेप 1 कडे नीट लक्ष द्यायचंय. मी जे सांगतो मी त्याच्यात एक गोष्ट सांगतो तेवढीच लक्षात ठेवा. बाकी त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं जास्त डोकं लावत बसू नका. मी जसं सांगतो तसं करा म्हणजे तो सीट कॅन्सलेशनचा जो प्रकार होतो दरवर्षी ते होणार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे स्टेप 1 मध्ये मी जे सांगतोय तेच करायचं. अजिबात डोकं लावायचं नाही. स्टेप 2 मध्ये दादा बेटरमेंट करावं का फ्रीज करावं यावर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलाय कालचा. माझं सगळ्यांना सगळ्यांना सजेशन काय असेल बेटरमेंट करा. कारण बेटरमेंट केल्यानं आपलं नुकसान होत नाही. आणि बेटरमेंट केल्यानंतर हे ₹1000 भरा. बरीचशी मुलं काय विचार करतात बेटरमेंट करायचंय, मला हे कॉलेज घ्यायचंच नाही, मी ₹1000 भरणारच नाही, तर माझं हे कॉलेज निघून जाईल. लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, की जर तुम्ही असे 10 ऑप्शन्स टाकले, तर ऑटोमॅटिकली तुमचं हे ₹1000 भरल्यामुळे खाली हे ऑप्शन येत असतं. हे ब्लू वाले सपोज तुमचं अलॉटेड इन्स्टिट्यूट आहे, ओके. आणि मग काय होतं तुम्हाला चेक केलं जातं, की इथे मिळतंय का, इथे मिळतंय का, इथे मिळतंय का, इथे मिळतंय का. नाही मिळालं तर तुमची तुमची सीट रिटेन राहते, कुणालाही दिली जात नाही. त्याच्यामुळं महत्त्वाची गोष्ट काय आहे, की बाबांनो काहीही होऊ, हे ₹1000 पण सगळ्यांनी भरायचेत आणि ज्यांनी फ्रीज करतायत त्यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांना तर भरावेच लागणार आहेत. सगळ्यांनाच ₹1000 भरावे लागणार आहेत. पण काही मुलं थोडंसं शहाणपणा करायला जातात. असं विचार करतात, की नाही मी ₹1000 भरणार नाही, मला ही सीटच नकोय. लक्षात घ्या काही एक याच्यामध्ये तुमचं नुकसान होणार नाहीये. उलटं फायदाच आहे. तुमची तुमची सीट पण तुमच्यापाशी राहते आणि तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये जायचंय. तुम्हाला जे फॉर्म भरायचं तुम्ही भरा ना. तुम्हाला जे ऑप्शन्स टाकायचे ते टाका. आणि तेही मिळवण्याचा प्रयत्न करा. पण नाही मिळालं ते ₹1000 विचार करू नका. लोकांना वाटतं मग आता दरवेळेस ₹1000 भरावे लागतात का? नाही. वन टाईम पेमेंट आहे. आणि एक सीईटी जर तुमच्याकडून कॅप राउंड 1 मध्ये नाही भरला तर 2 मध्ये, 2 नाही भरला तर 3 मध्ये घेणारच आहे. लक्षात आलं का? हे कुठं सुटणार नाहीयेत ₹1000. त्याच्यामुळे हे ₹1000 तुम्हाला फायदेशीर आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी हे ₹1000 भरायचे आहेत. सो मी स्टेप बाय स्टेप आता मी जाणार आहे. प्रत्येक स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. प्लीज व्यवस्थित व्हिडिओ बघा, कंप्लीट व्हिडिओ बघा. मुलांची इथे सीट कॅन्सल होतात. ते आपल्याला होऊ द्यायच्या नाहीयेत, कारण मुलांना कन्फ्युजन असतं. ठीक आहे. सो स्टेप 1 बघूया. इथे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर हे 4 आपल्याला स्टेप्स कंप्लीट करायच्यात. पहिली स्टेप्स कंप्लीट केली तुम्ही, मी तुम्हाला इथे तुमच्या स्वतःचेच डिटेल्स दाखवेल. सीईटी, जेईई, एस-एस-सी, एच-एस-सी आणि तुम्हाला तुमचं अलॉटेड इन्स्टिट्यूट त्यानं दाखवणार आहे. अलॉटेड इन्स्टिट्यूट केल्यानंतर इथे प्रोसीड टू ॲप्लिकेशन फॉर्म दिसणार आहे. मग प्रोसीड टू ॲप्लिकेशन फॉर्मवर तुम्ही आलात, की तुम्हाला काय करायचंय, इथे तो डिटेल्स विचारतोय. आता मुलं काय करतात मी तुम्हाला सांगतो. आता इथे काय लिहिलंय रे? टी-एफ-डब्ल्यू-एस, येस ओर नो. आता मी ओबीसी कॅटेगरीचा आहे. सपोज मी नो केलेलं आहे. ओके. मी आधी काय केलं तर टी-एफ-डब्ल्यू-एसला नो केलं होतं. तरी इथे काय दिसणार? येस ओर नो दोन्ही ऑप्शन दिसणार. ठीक आहे. तर तुम्ही काय करणार? नोवर सिलेक्ट करणार. ठीक आहे. किंवा ऑर्फनवर आहे. येस ओर नो ऑप्शन आहे. तर तुम्ही काय करणार? की नाही मी लगेच काय करणार? नोवर सिलेक्ट करणार. लक्षात घ्या इथं तुम्हाला डोकं लावायचंच नाहीये. त्यांनी काय विचारलंय तुम्हाला, की हे ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या आम्ही म्हणतोय, त्या बरोबर आहेत का नाही विचारलंय. त्यांनी फक्त काय म्हणलंय, तुम्ही मेल आहात का? हे विचारलंय. तुम्ही पुरुष आहात का? एवढंच विचारलंय. त्यांनी काय विचारलंय, तुमचं कॅन्डिडेट टाइप ए आहे का? त्यांनी हे नाही विचारलंय, की तुम्ही आहेत का? ईडब्ल्यूएस आता एखाद्या मुलाचं ईडब्ल्यूएस नसेल, तरी त्याला इथं सपोज दिसतंय ईडब्ल्यूएस येस. ओके. तर तुम्ही येस केलेलं आहे. तर तुम्ही इथं काय केलं, नो मी नाही केलं येस. अरे तुम्हाला ते विचारलेलंच नाहीये. त्यांनी काय विचारलंय, की बघा समजून घ्या. इथे काय विचारलंय करेक्ट आणि इनकरेक्ट एवढंच विचारलंय. तुम्ही मेल आहात का? येस, करेक्ट. तुमचं कॅन्डिडेचर टाइप ए आहे का? करेक्ट. तुमची कॅटेगरी फॉर ॲडमिशन ओपन आहे का? ते बाय डिफॉल्ट करेक्ट केलेलं आहे त्यांनी. हे गेल्या वेळेस खूप मुलांचं चुकल्यामुळे त्यांनी तरी हे बरचसं अपडेट केलं. तर दरवेळेस काय व्हायचं, मुलांना वाटायचं मी टी-एफ-डब्ल्यू-एसचे तर मला सीटच मिळाली नाहीये, तर मी नो करून टाकतो. नाही. त्यांनी काय विचारलंय, बाबा तुम्ही हे माहिती तुम्ही भरलेली आहे. तुम्ही काय सांगितलं, माझं जेंडर मेल आहे. करेक्ट आहे का बाबा? करेक्ट आहे. तुम्हाला काय विचारलंय त्यांनी, कॅन्डिडेचर टाइप काय आहे तुमचा? ए हां बाबा बरोबर आहे. तुम्ही कॅटेगरी फॉर ॲडमिशन काय आहे? ओपन आहे. हां बाबा बरोबर आहे. ईडब्ल्यूएस आहे का? हो बाबा बरोबर आहे. पीडब्ल्यूडी नॉट ॲप्लिकेबल बरोबर आहे. म्हणजे ते बाय डिफॉल्ट त्यांनी ते सिलेक्ट करून ठेवलंय. ऑर्फन तुम्ही नाहीये ते ऑलरेडी त्यांनी करून ठेवलंय. टी-एफ-डब्ल्यू-एस येस आहे का बाबा?
येस आहे. ओके. मला ती सीट मिळाली का नाही त्याचा विषय नाही. इथं फक्त टी-एफ-डब्ल्यू-एस मधून तुम्ही येस केलं होतं का? इथे नो केलं असेल तर नो पण येऊ शकतं. ज्यांनी टी-एफ-डब्ल्यू-एसला नो केलेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही. त्यांना इथे नो येणार. बट तेच तर तुमची डिटेल्स आहेत. इकडे त्यांनी पूर्णच्या पूर्ण तुम्हाला दिलेल्या डिटेल्स आहेत, की तुम्ही काय सांगितलं, तुम्ही काय इन्फॉर्मेशन सेलला दिली, तर ही सेलला तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन आहे. ते फक्त विचारतात, की दिलेली इन्फॉर्मेशन बरोबर आहे की नाही. चुकून सुद्धा याच्यातलं एक पण इनकरेक्ट वर सिलेक्ट केलं, समजून घ्या सीट कॅन्सल झाली. त्याच्यामुळं मी याच्यातला मेन तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सगळं करेक्ट करायचं. वाचत पण बसू नका. मी सिंपल सांगतो. सगळ्यांनी या करेक्टवर क्लिक करायचं. काही डोकं लावायचं नाही. हे सगळं बरोबरच असतं. ठीक आहे. उगी एकदा हे बघा हे सगळं बरोबर आहे का? इनकरेक्टकडं जायचंच नाही. लक्षात ठेवा. हे कॉलम आहेच असं विसरून जा. सरळ सगळं टिक करा. याच्यावर सरळ, 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 सरळ क्लिक मार्क मारायचा. जास्त काहीच विचार करायचा नाही. जसं मी करतोय. येस, येस, येस. ठीक आहे. ते सेव्ह व्हायला वेळ लागतो. मग सिंपल येस करायचं. ते तुम्ही सांगते की बाबा मी दिलेली माहिती सगळी बरोबर आहे. बास या इनकरेक्टकडे एकदा सुद्धा सिलेक्ट करायला जायचं नाही. इथे तुमचे एच-एस-सीचे मार्क्स त्यांनी विचारलेले आहेत. हे पण चुकीचे नसणारच. ऑफ आपण सगळ्यांनी मेरिटमध्ये चेक केलेलं आहे. आता तुम्ही इथे इनकरेक्ट केले की तुमचं मेरिट बदलतं त्याच्यामुळे पुन्हा तुमची लिस्ट कॅन्सल होऊ शकते. त्याच्यामुळे सिंपल येस, करेक्ट, करेक्ट, करेक्ट. बघा व्हेरिफाय करा चुकलंय का? चुकलं असेल तर ते पुढचा विषय. तसं चुकायचा कोणाचा विषय नाहीये. उगीच काहीतरी चुकीचं वाचून, चुकीचं ऐकून काहीही करायचं नाही. करेक्टच्या कॉलममध्ये जेवढे काही टिक मार्क दिलेत ते सगळेच्या सगळे करायचे. जास्त विचार करायचा नाही. मी केलं नाही तर करेक्टला या इनकरेक्टकडे लक्षच द्यायचं नाही. वाचलं नाही तरी चालेल. फक्त बघायचं आपली माहिती बरोबर आहे का? हे नीटचे डिटेल्स आहेत. पटकन करेक्ट करायचं. जास्त विचारच करायचा नाही. एकदा व्हेरिफाय करा. पण या इनकरेक्टकडे गेलात की समजा चुकून इनकरेक्ट केलं, काहीतरी झालं, तर तुमची लिस्ट चुकणार आहे. तुमचं अलॉटमेंट जाऊ शकतं. हे तुम्हीच दिलेले डॉक्युमेंट्स आहेत. करेक्ट. उगी एकदा सगळे ओपन करून बघा. व्हेरिफाईड, व्हेरिफाईड, व्हेरिफाईड वरच सिलेक्ट झालं पाहिजे. एक पण जर नॉट एक्सेप्टेड वर आलं, तर तुम्हाला मात्र प्रॉब्लेम येणार आहे. हे लक्षात ठेवायचंय आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. बस आपलं इथे एवढंच काम आहे. मग तो काय करतो या सगळ्याच्या सगळ्या डिटेल्स सेव्ह करतो. ठीक आहे. तुम्ही सगळं सांगितलं, "हो बाबा माझं सगळंच्या सगळं बरोबर आहे." ठीक आहे. मग तो काय करेल, हे सगळ्याच्या सगळ्या डिटेल्स सेव्ह करेल आणि सेल्फ कन्फर्मेशन म्हणजे आपण सांगतो, की आम्ही दिलेली सगळीच्या सगळी माहिती बरोबर आहे. सो या पेजवर तुम्ही आलात, मी पुन्हा सांगतो, एका पण इनकरेक्टवर क्लिक झालं नाही पाहिजे, नाहीतर सीटला प्रॉब्लेम येणार. हे व्हेरिफाईड वरच आलं पाहिजे तुमचं सगळंच्या सगळं. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. ओके. दुसरीकडे कुठेही जायचं नाही आणि मग हे तुम्ही सेव्ह अँड इथे क्लिक करायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड करून टाकायचं. ओके. कारण इथे मुली चुकतात. मी दरवर्षी बघतो. दादा माझं हे झालं, मी चुकून केलं. मला वाटलं ते टी-एफ-डब्ल्यू-एसला येस करायचंय, नो करायचंय. करून टाकतात. मुलांच्या लक्षात येत नाही. बट ते बाळांनो चुकतं. आता तुम्हाला काय विचारलंय? बेटरमेंट करायचंय का फ्रीज करायचंय? बघा बेटरमेंटला त्यांनी ग्रीन कलर दिलेला आहे. म्हणजे काय? की बाबा ग्रीन कलरवर केलं तर तुम्हाला बेटरमेंट करता येणार आहे आणि फ्रीज म्हणजे तुम्हाला कॉलेजला जायचंय. ओके. आता नीट बघा. इथे शांतपणे त्यांनी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेत. मी ते तुम्हाला समजावून सांगतो. ते नीट वाचा. बेटरमेंट म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, आपण कॅप राउंड 2 साठी जाणार आणि जर तुम्ही फ्रीज केलं तर तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करायला लागणार. तेच त्यांनी सांगितलंय. कॅन्डिडेट्स हू हॅव अलॉटेड सीट अदर आपल्याला फर्स्ट प्रेफरन्स सोडूनच ऑपरेशन मिळालेलं आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला हे असं दिसणार आहे. ठीक आहे. आणि विश टू पार्टिसिपेट इन फर्दर कॅप राउंड्स बाय सेल्फ व्हेरिफायिंग द करंट अलॉटमेंट. आपल्याला जी अलॉटमेंट मिळाली आहे ती बरोबर करून आपण जात आहेत. कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड विथ द फर्स्ट रेफरन्स म्हणजे म्हणजे आपण सीट व्हेरिफिकेशन करायचंय, सीट एक्सेप्टन्स फीस भरायची आहे आणि जर तुम्ही सीट एक्सेप्टन्स फीस भरली नाही, तर तुमची जी सीट आहे ही ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे किंवा तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन केलेलं नाही, तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. सो बेसिक काय आहे, की मी ऑलरेडी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बेटरमेंट किंवा फ्रीज. आता मी फ्रीज केलं की तुम्हाला त्या सांगणार की येत्या 3 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करायचंय. आजचा, उद्याचा, परवाचा. एकदा डेट्स त्या सगळ्या तुम्ही ऑफिशियल वेबसाईटपर्यंत करायच्या आहेत. जर तुम्ही बेटरमेंट केलं तर तुम्हाला कोणत्याही कॉलेजला आत्ता व्हिजिट करायची गरज नाहीये. जर फ्रीज केलं तर आत्ताच्या आत्ता या 3 दिवसामध्ये सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला कॉलेजला मात्र व्हिजिट करावं लागणार आहे. ठीक आहे. बाकीचं काही तुम्हाला जास्त ह्याच्यात टेन्शन घ्यायचं नाही. ऑलरेडी मोस्ट ऑफली तुमचं दिलेलंच आहे. सर काय आहे 18 तारखेच्या आत 5 तारखेपर्यंत तुम्ही कॉलेजला
गेले पाहिजेतच. ओके. आणि ₹1000 सगळ्यांनाच भरायचे. सो मी बेटरमेंट करून दाखवतोय. बेटरमेंट केल्यानंतर तो तुम्हाला तुमचा पासवर्ड विचारणार आहे. ओके. सो पासवर्ड तुम्हाला इथे जे काही तुमचा लॉगिन आयडी करतानाचा पासवर्ड आहे, ईमेल वगैरेचा नाही. तुमचा जो काही पासवर्ड आहे, तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ओके. मी आता येणार आहे म्हणजे तुम्हाला व्हेरिफाय पासवर्ड केल्यानंतर, फोन नंबर केल्यानंतर पुन्हा इथे दिसणार आहे बाबा तुम्हाला व्हेरिफाय ओ-टी-पी फॉर बेटरमेंट. ओके. मग तुम्ही बेटरमेंट केलेलं इथे असणार आहे. बेटरमेंट केल्यानंतर लगेच इथे 2 ऑप्शन दिसणार आहेत. लक्षात घ्या. सीट एक्सेप्टन्स टेस्टर्स. मग ते फ्रीज असू शकतं किंवा बेटरमेंट असू शकतं. करेक्ट? मग इथे तुम्ही फ्रीज केलेलं आहे आपण बेटरमेंट केलेलं आहे या केसमध्ये. म्हणून इथे काय दाखवतंय मला बेटरमेंट दाखवतंय. पण सीट कन्फर्म झाली आहे का आपली? नाही. कारण तुम्ही ₹1000 भरलेले नाहीयेत. मग काय करायचंय? सिलेक्ट पेमेंट मोड करायचंय, सेव्ह एंड प्रोसीड करायचंय आणि ₹1000 तुम्हाला भरायचेत. मी पुन्हा सांगतो, दोन्हीच्या दोन्ही इथे कन्फर्म्ड आलं पाहिजे. इथे नॉट कन्फर्म दिसतंय म्हणजे काय आहे, की तुम्ही कॅप राउंड 2 मध्ये तर गेलायत. ओके. तुम्ही कॅप राउंड 2 मध्ये बेटरमेंट केलं. मला कॅप राउंड 2 मध्ये जायचंय. पण काय ₹1000 तुम्ही न भरल्यामुळे तुमची जी कॅप राउंड 1 ची सीट आहे, ती कॅन्सल होते. ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. ऑलरेडी त्यांनी इथे लिहून दिलेलं आहे. सीट एक्सेप्टन्स फीस इस ₹1000. ओके. द कॅन्डिडेट कॅन पे सीट एक्सेप्टन्स फी ऑनलाईन मोड. ओके. आणि हे 1000 एकदाच तुम्हाला भरायचे आहेत. सारखं-सारखं भरायचे नाहीयेत. जर तुम्ही ही सीट एक्सेप्टन्स फीस गिव्हन टाईम पिरियडमध्ये भरली नाही, देन द कॅन्डिडेट हॅज रिजेक्टेड द ऑफर. म्हणजे जे तुम्हाला सीट मिळालेलं आहे, तुम्ही म्हणताय मला ही नकोच आहे. आपल्याला असं करायचंच नाहीये. जरी तुमच्या मनामध्ये इच्छा असेल, दादा करू की नको, ₹1000 भरू की नको, कॅप राउंड 1 ला नाही तर 2 ला, 2 ला नाही तर 3 ला, 3 ला नाही तर 4 ला जेव्हा कॅप राउंड होणार या प्रोसेस थ्रू तुम्हाला हे ₹1000 सुटणार नाहीयेत. सो आजच ही भरायचेत आणि हे दोन्हीही स्टेटस कन्फर्म दिसलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जिंकलात. ओके. म्हणजे तुमची कॅप राउंड 1 ची सीट्स आता मात्र कुठेही जाणार नाहीये. सो बेसिकली काय होणार आहे, की तुम्ही कॅप राउंड 2 मध्ये जाताय. कॅप राउंड 2 मध्ये तुम्हाला काही जर कॉलेज मिळालं, ओके. जर तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये काहीतरी मिळालं, तर ठीक आहे ते नवीनवालं कॉलेज होईल. जर काहीच नाही मिळालं, तर हे ₹1000 तुमचं खूप मोठं काम करणार आहेत. तुम्हाला कॅप राउंड 1 ची जशास तशी सीट पुन्हा एकदा विथ सेम ब्रांच अलॉट होणार आहे. त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी ही गोष्ट काळजीपूर्वक करायची आहे आणि या गोष्टीला खूप महत्त्व द्यायचंय. इथे दिसलं पाहिजे की बेटरमेंट झालंय आणि इथे दिसलं पाहिजे कन्फर्म्ड म्हणजे तुमचं काम झालेलं आहे. आय होप हे सगळ्यांना गोष्ट क्लिअर झाली असेल. तुम्ही व्यवस्थित ही प्रोसेस कंप्लीट कराल. मी जसं सांगितलं की सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये सगळ्या व्हेरिफाईडला क्लिक करायचं. जर तुम्ही ते नाही केलं, डॉक्युमेंट्सचं वगैरे सगळं व्यवस्थित बघा. बट त्याच्याने तुमचं नुकसान होऊ शकतं. कारण ते तुम्ही व्हेरिफाय करताय. तुम्ही जर म्हणताय की माझी डिटेल्सच चुकल्यात, तर मग दिलेली सीट ते तुमच्याकडून वापस घेणार आहेत. आय होप हे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असणार आहेत. सगळ्या गोष्टी एकदम सगळ्यांना समजल्या असणार आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा आपण उद्या सकाळी भेटूच या.